कारण एक 50,000 शेतकऱ्याला हेक्टरी, मजुराला घराला 25,000, कारण तुमच्या आता सुगी होणार शेतात काय ना त्याला पोटाला काय मिळणार नाही, हाताला काम नसणार, म्हणून त्याला जगता यावं म्हणून ते घेतोय. हे सगळे वरचे विषय. आता लोअर लेवलचे अधिकारी लेवलचे विषय आता कुठले प्रलंबित आहेत. दादा, हा 8,500चा फॉर्म्युला शेतकऱ्यांना काहीही होणार नाही, अजिबात नाही. फालतू येतो त्या तो वाढावा, तो 50,000ला 15,000 कोटी त्यांनी नाशिकला कुंभमेळ्याला देतात. अदानी अंबानीचं कर्ज माफ होत आहे आणि इथं 8,500 रुपये देताना सुद्धा शेतकऱ्यांना फार्मर आयडी पाहिजे, केवायसी केलेली पाहिजे, आधार लिंक पाहिजे, काय अटी पीक पाणी पाहिजे, होतच नाही, मोबाईलच चालत नाही. कारण दुसरीकडे कर्नाटक सरकार 17,000 हेक्टरी देते आणि आमच्याकडे पंजाब सरकार 50,000. पंजाब आपल्यापेक्षा लहान आहे, त्याला केंद्राला 1,600 कोटी दिले, ते स्वतः पैसे लावतायत. 50,000 रुपये हेक्टरी पंजाबच्या शेतकऱ्याला मिळालेले आहेत. म्हणून आपली मागणी अशी. आणि दुसरं काय झालंय की घोळ असं झालाय की आपला जो काय पीक विमा होता, पीक विम्याचे पैसे 2024 मिळाले. माझ्या मतदारसंघामध्ये आम्ही पाठपुरावा केल्यामुळे 180 कोटी रुपये इकडे नाही. 3-4 वर्षापासून आम्ही परिषद चालू वर्षाचे पीक विम्याचे कंपनी चेंज केल्यामुळे ते त्यांच्या बाजूने 1 रुपयाचा पीक विमा सगळ्यांनी भरला होता का? तुम्हाला पैसे मिळाले नाहीत. त्याबद्दलची बैठक उद्या आमचे जिल्हा अध्यक्ष, आमचे सगळे पदाधिकारी, माजी आमदार जे आमच्या पक्षाचे आहेत आणि काँग्रेसचे पण असतील आणि मित्र पक्षाचे उद्या 11 वाजता कलेक्टर मॅडमच्या ऑफिसला चाललेले आहेत. हे झालं 2024चा विमा का तुम्हाला मिळाला नाही हे विचारण्यासाठी. आम्हाला मिळाला कारण का आम्ही मागून घेतला, पण महाराष्ट्रात बऱ्याच लोकांना मिळाला नाही. तो एक. दुसरं पंचनामा आज विमा असता, पण त्यात त्यांनी काय केलं, जसं इलेक्शनच्या आधी 3 हेक्टरची अट होती, त्यानंतर 27,000 रुपये बागायतीला मिळणार होते, 13,000 रुपये तुमचे ह्याला मिळणार होते कोरडवाहू. आताच इलेक्शन झालं, तुमची मतं घेतली. मतं घेतल्यानंतर मध्यरात्री 12:30 वाजता GR बदलला. त्यात त्यांनी 8,500 कोरडवाहू आणि 16,000 काहीतरी 13,500 तुमचे ह्याला बागायत. तर हे 50,000 सकट व्हावं यासाठी आपण बोलत आहोत. आता जसं हे बदललं तसं विम्याचे पण जे काही निकष होते ते 5 होते, त्यातून 4 निकष त्यांनी काढले. आणि 4 निकष काढल्यामुळे आता ह्याला लोकल कॅलॅमिटी म्हणतात. म्हणजे या सर्कलमध्ये अतिरिक्त पाऊस झाला म्हणून शेतकऱ्याचं नुकसान झालं. त्यामुळे शेतकऱ्याला आता विमा कंपनीने 100% पैसे द्यायला लागले असते तर ते किती आहेत? सोयाबीन आहे का इकडं? सोयाबीनला तुम्हाला 51